नमस्कार प्रेक्षकांनो. या शिवा मालिकेमध्ये आता सगळ्या काही गोष्टी खूप छान करताना दिसत आहे. शिवा आणि आशू फायनली एकत्र येताना दिसत आहेत. तर प्रेक्षकांनो तुम्हाला पाहायला मिळेल की ते या ठिकाणी तुम्हाला आता सगळेजण मित्रमंडळी शिवाचे सगळे काही मस्त गॅरेज इथे जमलेले असतात. तमाशा राडा खूप एन्जॉय करून ते शेवटी फायनली गेले असतात. शेवटी गॅरेज हा बंद करताना या ठिकाणी हा आशू दिसतोय. त्यानंतर गेले सगळे त्याचे असं बोलताना दिसतात आणि मग तो बोलतो की खरंच हे असं ना, मला राहायची कधीच सवय नाही, कधी स्वप्नात विचार केला नाही असं या कंडिशनमध्ये मला राहायला लागेल. मला वाईट बिलकुल वाटत नाहीये, पण या ठिकाणी मी फक्त सहज नॉर्मल सांगतोय, आपण खरंच या ठिकाणी एकत्र आज आहोत. मग तसं म्हणायला गेलं तर आपण खूप वेळा एकत्र होतो नाईट आऊट, म्हणजे या ठिकाणी कोणाची मदत करायला, कुठे मदतीला जायला यासाठी आलो. पण हे असं एकत्र येणं पहिल्यांदाच आपण बघतोय. असं या ठिकाणी तो आशूला या शिवाला बोलताना जवळ घेऊन बोलताना दिसतोय. "आशू, हे तुझं काय चाललंय?" तेव्हा "काय नाही, फक्त मला आईची काळजी वाटते," असं तो बोलताना दिसतो. तेव्हा "हो, आईची काळजी तुला असणारच. काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तुला जर जायचं असेल, विचार असेल तर बघ, तू जाऊ शकतो." "नाही, भलेही मी खूप इमोशनल होतोय, आईची काळजी आहे, पण मी माझा निर्णय बदलणार. मी स्वतः सिद्ध करून दाखवणार," असं बोलतो. तेव्हा ही शिवा बोलते, "काळजी करू नको, सगळं काय ठीक होईल. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू हे सगळं करून दाखवशील. टेन्शन घेऊ नको." त्यानंतर हा आशू सॉरी बोलते, "दिसतो माझ्यामुळं आईंना, आजींना खूप त्रास झाला ना?" तेव्हा "नाही, नाही, त्रास कशाला? उलट ते खूप खुश आहे. आपण परत एकत्र आलो, आनंदात आहे," असं बोलताना दिसतोय आणि हा आशू शिवाच्या जवळ येताना दिसतोय. शिवा बोलतो मग शिवा बोलते, "हे आशू हे काय करतोय?" आणि मग "मी बरंच काही करू शकतो, एवढी हिंमत आहे," असं बोलताना दिसतोय. ती डायरेक्ट या ठिकाणी जवळ जाताना दिसतो आणि मग नाही मला झोप आली खाली ती झोपताना दिसते. लगेच मग या ठिकाणी अश्वथ जवळ या ठिकाणी जाताना दिसतो. रोमॅन्टिक सीन या ठिकाणी आपल्याला दिसतात. तो अंगावर वगैरे पडून बघितलं का माझी किती हिंमत आहे असं बोलताना या ठिकाणी दिसत आहे आणि खूप रोमॅन्टिक गप्पा दोघेही या ठिकाणी आपल्याला मारताना शेवटी दिसत आहेत. या ठिकाणी मग ते खूप छानपैकी रोमॅन्टिक एकमेकांची मिठीत झोपताना दिसतात आणि हे खूप प्रेमाच्या गप्पा मारून शेवटी एकमेकांना आय लव्ह यू बोलून हे ते झोपताना दिसतात. परंतु खूप वेळ झालं, थोडंच मध्यरात्री आहे. आशूला जाग यायला लागते. प्रचंड मच्छर त्या ठिकाणी असल्याने त्याला जाग येते. खूप मच्छर चावत असते आणि त्याच्या जागण्याने ही शिवा पण जागी होते. "काय झालं?" "काय नाही, मच्छर चावतायत." "हे बघ, मला माहिती आहे तुला हे सगळं सहन होत नाही. तुला जर त्रास होत असेल तू जा उगाच." तेव्हा "नाही, नाही, मी काय मच्छर मारतो," असं हा आशू बोलताना दिसतो आणि काय टेन्शन नको घेऊ. त्यानंतर मी आलेच असं बोलताना ही शिवा तिकडून एक मस्तपैकी दूर नारळाच्या सगळ्या गोष्टी घेऊन त्याच्या बाजूला ठेवतो. आता मच्छर चावणार नाही. पण या ठिकाणी त्याला थोडासा खोकला येताना दिसतोय. तेव्हा तो "थांब, मी पाणी आणते." मग पाणी पाजताना वगैरे देताना वगैरे दिसते. "तुला खरंच खूप त्रास होतोय का?" "नाही, नाही, थोडासा खोकला येतो. एवढं काही झालं नव्हतं. तू उगाच काळजी करते. राहू दे. चल, मस्त झोपेल मी. टेन्शन घेऊ नको." "खरंच का?" तर "हो, बिनधास्त झोप." आणि तू आशू या ठिकाणी झोपताना दिसतो. परंतु या शिवाला प्रचंड वाईट वाटत असतं, कारण आशूने कधीही असं आयुष्य जगलं नसतं. आज तिच्यामुळे या ठिकाणी हे सगळं अ, करावं लागतंय. ह्या आशूने घर सोडण्याचा निर्णय घेतला, बरोबर आहे, पण कसा निभावावा लागणार आहे? आज तर पहिला दिवस होता असं ती विचार करताना दिसते. आणि दोघे एक ठिकाणी झोपतायत दिसत. परंतु सकाळी उठल्या उठल्या याच्या पायापाशी आशूच्या काहीतरी येतं. तो टचकन उठतो. "अरे, चादर इथे इथे आसपास करतो, काय आहे का? की इथे काहीतरी होतं, की इथे काहीतरी होतं?" असं बोलताना आशू दिसतोय. "अरे, कुठं काय होतं? मला तर दिसत नाहीये." "नाही, नाही, खरंच इथे काहीतरी होतं." "काय होतं? पाल होती?" "नाही, नाही, काहीतरी होतं हे नक्की." "मग उंदीर होता, साप होता." "काय साप? इथे कसं आहे?" असं ते टोमणे मारून मस्तपैकी हसताना दिसत. "त्यामुळे सगळं जाऊ दे. आता आपल्याला उठायला हवं. मस्तपैकी सगळं या ठिकाणी साफसफाई करूया." तेवढ्यात बच्चे मंडळी आणि ही शिवाची मित्रमंडळी बाहेरून आलेली असतात. दरवाजा वाजवतात. "बघ, मला सांगायची पण गोष्ट राहिली. हे आले. चल, साफसफाई करायची. मला माहिती आहे आता आपल्याला साफसफाई करायची आहे. माझ्या ताईला काही त्रास द्यायचा नाही म्हणून आम्ही साफसफाईचं सामान सुद्धा घेऊन आलो," असं या ठिकाणी ते बोलताना दिसतात. "दरवाजा उघडू का?" तो आधी नाही बोलतो. हा नंतर उघड असं बोलताना दिसत आहे. दरवाजा हे उघडून साफसफाई या ठिकाणी करताना आपल्याला दिसणार आहेत. आणि त्या दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की चंदन आणि हे दिव्या पाणी भरायला गेले असतात. ते भांडे या दिव्याच्या हातात असतात. तेव्हा ते बोलते, "प्लीज एक तर घे, एक तर घे." तेव्हा तो घेतच नाही. "नाही, नाही, मी कसं काय घेऊ?" घेतच नाही. आणि घर जेव्हा जवळ येतं तेव्हा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं, "अरे, एवढं तू एकटीने घ्यायची का? दे इथे." आणि मग तो 2 हंडे घेताना दिसतो घरात आल्यावर आणि पुढे जाताना दिसतो. तेव्हा ते या ठिकाणी आई येते. "अरे, हे काय चाललंय? दिव्या, तुला कळतं का नाही? जावई आहेत आपले ते, आणि जावयाकडून तू काम करून घेणार?" आणि ते 2 हंडे त्याच्याकडून
ती घेताना दिसते. ती ही बोलायला जाते की ती इथेच आत्ताच घेतलेत, पण ते काय बोलत नाही, गप्प बस तू काय बोलूच नको. आणि या ठिकाणी हे आतमध्ये येताना दिसत, तू आत्ताच हे घेतलेलं तू का नाही सांगितलं. ते दिव्या चंदन लोक भडकताना दिसते, जाऊ दे जाऊ दे, चल आतमध्ये. आणि मस्तपैकी बसलेले असतात. ही दिव्या या ठिकाणी प्रचंड दबलेली असते. तेव्हा मग ही आजी बोलते, एक काम कर ना, ते मीटर आण ना, हिचा काय ताप बीप आले का चेक कर. काय, मला काय झालंय? काय नाही, आज तू खूप काम केलं ना, तुला असं बघायची सवय नाही काम करताना, म्हणून म्हटलं ताप बीप आलाय का. तेव्हा तिला काय नाही झालं. ती ठीक आहे, काळजी करू नका. आता मी मी दोघांनी मिळून एक खूप मोठा निर्णय घेतलाय. तेव्हा विचारतात, काय? आई आजी तुम्ही दोघांनी आता यापुढे काहीच काम करणार नाही, या घराची सगळी जबाबदारी सगळी कामं आम्ही करणार, तुम्ही फक्त निवांत राहायचं. तेव्हा ती बोलते, असं कसं जावेने काम केलेलं चालतं का? लोक काय बोलतील? लोक बिक काय नाही, लोक गेली खड्ड्यात. माझे पण कर्तव्य नाही, तुम्ही पण माझ्या आई आजीवासारखे आहे, त्याच्यामुळे आम्ही हे दोन्ही कामं करणारच. असं ते बोलताना दिसते. ठीक आहे, तुम्हाला भूक लागली का? मला भूक लागली. ते हो काय खाणार पोहे वगैरे? हा ठीक आहे, आई म्हणते ठीक आहे, पोहे वगैरे मी आणते लगेच. तेव्हा नाही नाही, तुम्ही कशाला आणणार? तेव्हा काय तुम्ही जावे, तुम्ही बनणार काय? नाही नाही, मी नाही बनणार. दिव्या भूक लागली का? पोहे जा बनवून आण. तेव्हा काय मी? हो तूच जा पोहे बनवून आण. नाईलाजाने ती पोहे बनवायला जाते. आणि मग तो आई आजीला बोलतो की हे बघा, मला ही असं वागण्याची इच्छा नाही, पण ती सुधारावी म्हणून मी हे सगळं करतोय. तेव्हा ही आई बोलते, बरं आहे, त्या निमित्ताने ही चार कामं तरी शिकशील." आणि हा टोमणे होतो. दिव्या पोह्यात चांगले शेंगदाणे पण टाकणं आणि मस्तपैकी मजा करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि मस्त सगळे मजा घेताना दिसत. दिव्याला या चंद्रला काही करून वठणीवर आणायचं असतं. तिने शिवाने आयुष्यात हे जे काही वादळ आणलं होतं त्याचा बदला घ्यायचा असतो. त्यामुळे तो हे सगळं करत असतो. दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, सकाळी सकाळी बाथरूमच्या बाहेर खूप मोठी गर्दी झाली असते. आणि बाहेरचे दरवाजे वाजवतात, अरे किती वेळ झाला, ओट ओट, आम्हाला कुटुंबाची आली, पण बाहेरला काय बाहेर येतच नाही. शेवटी व्हायचं पण आशू बाहेर येतो. आणि सगळ्यांना कळतं की अरे हे जावई बापू हे आशू आहेत. तर सॉरी सॉरी, मला वाटलं दुसरं कोणतरी आहे. एक त्यातला माणूस बोलतो, बसा तुम्ही निवांत बसा, टेन्शन घेऊ नका, जेव्हापर्यंत होत नाही तोपर्यंत बसा, आम्ही रस्त्यावर पण बसू, असं बोलतायत दिसतं. तुमची झाली का? तेव्हा तो नाही बोलतो आणि परत आत जाताना. आणि हे सगळं झाल्यानंतर थोड्या वेळाने मग हा अशोक गॅरेजला येतात दिसतो. काय झालं, असं का चेहरा केलाय? तेव्हा काय नाही बोलतो, तर माझं पोटच साफ झालं नाही, असं सुद्धा या ठिकाणी तो बोलताना दिसतोय. तेव्हा असं कसं पोट साफ झालं नाही? तेव्हा काय करू नाही झालं. तेव्हा हे काहीतरी उपाय गोष्टी सांगताना दिसतात. आणि मग तेवढ्यात शिवा येताना दिसतात. शिवाला त्याचा मित्र सांगायचा जातो, तेवढ्यात हा आशू ओढून जातो, काय नाही आजचा दिवस खूप छान आहे, किती सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आणि बरंच तो इकडचं तिकडचं बोलताना दिसतो, पण शिवाला कळून देत नाही नक्की त्याला काय प्रॉब्लेम झाला. आणि ते साफसाफ करताना यांचे वादसुद्धा सुरू होताना दिसतात. काय, हे तू घे, हे तू घे, झाडू दे, मी दे, असे हो गोष्टी सगळ्या इथे करताना दिसतात. आणि मजा वगैरे सगळे गोष्टी करताना आपल्याला दिसतात. दुसरीकडे मात्र इथे आशूच्या घरी सगळेजण नाश्ता बसलेला असतात. तेव्हा आशू कुठे बोलणं असं बोलत दिसत. नंतर लक्षात येतं की आशू हा घरी नाहीये, घर सोडून गेलाय. आणि ही बिचारी सीताबाई आशूची आई प्रचंड त्रासात असते. खूप तिला टेन्शन आलेलं असतं, खूप काळजीत असते आशूच्या. आशू काय करत असेल, घर सोडून गेलाय, तिथे कसा राहत असेल, प्रचंड आशूची या ठिकाणी काळजी तिला वाटत असते. परंतु तिचा बाप बोलतो की, म्हणजे आशूचे वडील बोलतात की आता त्याने तो निर्णय घेतलाय ना, तो त्याचं काय असेल ते निभावेल, आपण जास्त विचार करायला नको, तो तिथे सुखी असेल, ती पोरगी सुखी ठेवल. आणि बरंच या ठिकाणी गप्पा हे मारताना दिसतात. परंतु आशूने असं करायला नको होतं. सीताईची हालत बघितली काय झाली, मला ती हालत बघवत नाही, असं बोलून या सीताईसाठी सगळ्यांनाच वाईट वाटतं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि ते सगळंजण त्या शिवाच्याच माती खापर पडत असतात. त्या मुलीमुळे हे सगळं झालंय. आशूने हा निर्णय घेतलाय. तिच्यामुळे या शिवाच्या आयुष्यात एवढं वादळ आले, एवढं सगळं संकटाला सामोरं झालं, तिच्यावर गोळी झाडली, गुंडांनी हमला केला, तरी सुद्धा आशू सोबत गेला. हे सगळं तिच्यामुळे झाले. कधीच या घरात ती आल्यापासून शांतता नाही आणि यापुढेही राहणार नाही, असं बोलताना दिसत. तेव्हा तो बोलतो, नाही, शिवाने सॉरी आशूने जो काही घर सोडायचा निर्णय घेतला तो योग्यच घेतला, असं विचार करताना दिसतोय. आणि इथे दुसरीकडे या ठिकाणी पाहू आता मालिकेत या ठिकाणी काय काय पाहायला मिळतंय.